ह्या माझ्या ऑरा स्कॅनरचं नाव आहे स्वामी. ओके. तर स्वामी मला प्रत्येक क्षणी मदत करत असतात. स्वामी प्लीज सांगा, ह्या रूममध्ये मी बसलेली आहे तिथली एनर्जी पॉझिटिव्ह आहे का? जर पॉझिटिव्ह असेल तर राईटला जा, नसेल तर लेफ्टला जा. येस. ओके. स्वामी, ह्या रूममधली पॉझिटिव्ह एनर्जी किती % आहे? त्याला कोणी नजर लावली आहे का? बंधन दोष आहे का? स्पिरिट एनर्जी आहे का? इथे बसून घरामधल्या सुद्धा गोष्टी मला या स्कॅनरमधनं कळू शकतात. माझी बहीण आहे, तर तिने मला स्वामींचा एक मोठा फोटो पाठवला आणि मला त्याच्याबरोबर एक तिने सगळं लिहून पाठवलं की संकल्प कसा सोडायचा. 1,00,000 जपाचा तिने मला संकल्प सोडायला सांगितला. स्वामींबद्दल माहितीच नव्हतं. आपले नेहमीचे गणपती येतात, शंकर वगैरे, हे जे आपले देवी देवता जे नॉर्मल आहे, त्यांच्या आम्हाला दोघांना एवढे एफर्ट्स इथे, एवढे प्रयत्न आम्ही करतोय, एवढं सगळं चालू आहे आणि मी जपामध्ये कुठे वेळ घालतो. लिटरली मी अशा भाषेत तिला बोलले होते. चारी बाजूनी ती संकट आणि आम्हाला दोघांना स्वामींनी असं अलगद उचलून बाहेर ठेवलं. अच्छा. आणि तो जो काय पहिला एक आम्हाला आलेला त्यांचा अनुभव आहे, हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, फायनान्स, करिअर, रिलेशनशिप आयुष्यात येतात किंवा थोडक्यात तो माणूस आपल्या आयुष्यात स्टक होतो. त्याला कुठे जावं कळत नाही, त्याचे पैसे तरी अडकलेले असतात, त्याचे नात्यांमध्ये दुरावा आलेला असतो किंवा तो सतत घरात कोण ना कोणतरी आजारी पडत असतं किंवा त्याची स्वतःची आजारपणं चालू असतात, पैसा आजारपणात खर्च होत असतो. अशा माणसांचा ऑरा स्कॅन करतो. जेव्हा मी तिचा ऑरा स्कॅन केला तर तिच्या ऑरा स्कॅनमध्ये ब्लॅक मॅजिक आलं. ब्लॅक मॅजिक कोणीतरी केलेलं आहे, ते केव्हा केलेलं आहे आणि मग जसं जसं आम्ही डीप डाऊन जात गेलो आम्हाला ते नाव पण आलं. तिला जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तरीच माझ्या डायव्होर्सच्या सगळ्या केसेस अमावस्या किंवा पौर्णिमा अशा कोर्टमध्ये असतात. म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस त्याचा इतका निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो की कन्सीव्ह राहायला लोकांना प्रॉब्लेम येतो. खूप जास्त त्याचे प्रॉब्लेम्स आल्यामुळे पुढे जाऊन हेच रिलेशन्स तुटतात. पण तुमच्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम सुरू झालेले आहे तर पहिलं सॅक्रल चक्रावर, स्वाधिष्ठान चक्रावर काम करा. ते आधी स्कॅन करून ते बघा ते किती % इम्बॅलन्स आहे, ते किती बिघडलेलं आहे. तुम्हाला किडनीच्या प्रॉब्लेम सुरू झाले, तुम्हाला युरिनल प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे अश्विनी जोशी मॅम. इंट्रो पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की हिलिंगमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांना येतात, जसं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मोडॅलिटीज आहेत. ऑरा स्कॅनिंग, टॅरो, त्यासकट बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. एक्झाम्पल्स इतके आहेत मॅमकडे की इतके आत्तापर्यंत त्यांच्याकडे क्लायंट्स आलेत आणि इतके जणांना त्यांनी हील केलं आहे, ते तुम्हाला समजेलच. हा पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. सर्वात आधी मी खूप एक्सायटेड आहे. आत्ता पॉडकास्ट सुरू व्हायच्या अगोदर आपले बरेच म्हणजे आपण बोलत होतो केसेस तुम्ही जे सॉल्व्ह केलेत, पण ही जी सुरुवात आहे ऑरा स्कॅनिंगची, ह्याच्या आधी तुम्ही पण एक स्वामी भक्त आहात आणि आपले प्रेक्षक स्वामी भक्त आहेत. सो स्वामी भक्तांचं म्हणजे माझं असं असतं की मला उत्सुकता असते की तुमची ही भक्तीची सुरुवात जी आहे ती कशी झाली. कारण आपला पॉडकास्ट जो आहे हा मॅक्सिमम स्वामी समर्थांवरती झाला आहे. अच्छा. सो तुमची पण ही सुरुवात स्वामींची कशी झाली ही प्लीज सांगा. येस, ॲक्च्युली सांगायचं तर साधारण 2005 मला स्वामी कोण किंवा काहीच माहिती नव्हतं. असं नाही की मी नास्तिक होते, पण स्वामींबद्दल माहितीच नव्हतं. आपले नेहमीचे गणपती येतात, शंकर वगैरे, हे जे आपले देवी देवता जे नॉर्मल आहेत त्यांच्याकडे देवळात जायचं, काय जो काय तेव्हा गणपती उत्सव वगैरे असं असायचा, ते सगळं असायचं. 2005 मी आणि माझे मिस्टर काही एका आपण म्हणूया की काही संकट आली म्हणा किंवा काही अशा गोष्टी आल्या की जे आम्हाला आमच्या कुवतीच्या बाहेर होती, काही आमच्या कंट्रोलच्या बाहेर होती आणि आम्ही अशा काही गोष्टी फेस करायला लागलो जिथे आम्ही अडकलो गेलो. तर अशा वेळी एक माझी बहीण आहे, तर तिने मला स्वामींचा एक मोठा फोटो पाठवला आणि मला त्याच्याबरोबर एक तिने सगळं लिहून पाठवलं की संकल्प कसा सोडायचा. 1,00,000 जपाचा तिने मला संकल्प सोडायला सांगितला आणि तिने सांगितलं तू हे कर आणि बघ तू कशी बाहेर पडशील. आणि मी तुम्हाला खरंच सांगते की
माझा अजिबात विश्वास नव्हता की मी तिला म्हटलं आम्हाला दोघांना एवढे एफर्ट्स इथे एवढे प्रयत्न आम्ही करतोय, एवढं सगळं चालू आहे आणि मी जपामध्ये कुठे वेळ घालू. राईट. लिटरली मी अशा भाषेत तिला बोलले होते. पण तिचं मी सुरू तर नाहीच केलं. तिचं 4-5 दिवसांनी परत मला फोन आला, कारण ती पुण्याच्या बाहेर राहायला होती आणि तिने मला जवळजवळ रागवलं आणि धमकी दिली की तू हे केलं नाहीस तर आपलं नातं संपलं. इतक्या लेव्हलचं तिने सांगितल्यावर म्हटलं नको, आपण ही ज्यार्थी ही सांगतेय तेव्हा असंही काही मनात आलं नाही की हे स्वामींनीच पाठवलंय किंवा अजून म्हणजे हे युनिव्हर्सल एक हेल्पिंग हँड आहे युनिव्हर्सचा. एक्झॅक्टली असंही काही मनात नाही आलं. केवळ तिने सांगितलंय म्हणून मी सुरू केलं. पण बिलीव्ह मी, जसं जसं सुरू केलं तसं तसं चारी बाजूनी ती संकट आणि आम्हाला दोघांना स्वामींनी असं अलगद उचलून बाहेर ठेवलं. अच्छा. आणि तो जो काय पहिला एक आम्हाला आलेला त्यांचा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे बस आम्ही दोघंही खूप स्वामी भक्त झालो आणि आमच्याकडे स्वामींचं खूप आहे. आणि आत्ताच म्हणजे अगदी रिसेंटली घडलेला तुम्हाला एक किस्सा सांगते की आमच्याकडे घरी स्वामींच्या पादुका आल्या होत्या. तेही मला स्वामींनी सांगितली होती साधारण डेट की ते कधी येणार आहेत माझ्याकडे. आणि स्वामींच्या पादुका आल्या, छान पूजा वगैरे झाली आणि मला खूप छान वाटतंय. मी या बाबतीत खूप ब्लेस्ड समजते स्वतःला की पूजा झाल्यानंतर ते दादा त्यांनी मला थोडं बाजूला नेलं आणि त्यांनी सांगितलं की आज स्वामींची आज्ञा झालेली आहे की त्यांना इथेच राहायचं आहे. खरं तर ते दादा त्या पादुकांना घेऊन पुढच्या दुसऱ्या घरी जाणार होते, पण आज स्वामींना स्टे केला. हो, आणि स्वामी आमच्या घरात राहिले आणि आम्ही म्हणजे अगदी झोपूच नाही शकलो खरं सांगायचं तर. आणि आम्ही पूर्ण म्हणजे स्वामींची सेवा आणि त्या दिवशी त्या रात्री म्हणजे आमचं सगळं चालू होतं, जप, भजन, नंतर तारक मंत्र, हे सगळं चालू होतं. इतकी मोठी गोष्ट होती घरामध्ये त्या दिवशी. येस, खूपच. मॅम, जसं तुम्ही सांगितलं तुमच्या हिलिंगची म्हणजे ऑरा स्कॅनिंग जे तुम्ही करता ह्याची सुरुवात पण स्वामींच्या ह्या अनुभवानंतरच झाली. हो. तर 8 वर्षांचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच क्लायंट्सला तुम्ही आत्तापर्यंत हील केलं आहे म्हणजे ऑरा स्कॅनिंगमधनं. सो ऑरा स्कॅनिंगमध्ये जसं तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहे जे तुम्ही लोकांना जसं हील करता. ऑरा स्कॅनिंग हे नेमकं काय आहे हे जरा सांगा. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट की ऑरा स्कॅनिंग याच्या आधी सुद्धा ऑरा म्हणजे काय ह्याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते की ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक आभामंडल किंवा एनर्जी फील्ड, ऊर्जा क्षेत्र. आता हे ऊर्जा क्षेत्र कसं तयार होतं तर तुम्ही असं बघा की कधी पण देवळात गेलात किंवा देवांचे वगैरे देवदेवतांचे फोटो बघतो तेव्हा त्यांच्या डोक्याच्या भोवती मागे एक सर्कल असतं, एक वलय असतं, तोच ऑरा असतो. तर तसंच आपल्या शरीराभोवती पण एक एनर्जी फील्ड असतं, त्यालाच आपण ऑरा म्हणतो. पण हे तयार कसं होतं तर ह्यामध्ये आपले स्वतःचे विचार, आपण आपल्या मनामध्ये दडवलेल्या भावना किंवा आपण लहानपणापासून आपल्या मनामध्ये ज्या काही भावना लपवून ठेवल्यात आणि ज्या बाहेर काढलेल्या नाही आहेत या भावना, नंतर समोरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, आपल्याला ह्या जगातून कुठली एनर्जी मिळते. एक आपण म्हणूया की ग्लोबल एनर्जी, की जगातून येणारी एनर्जी, आणि दुसरी म्हणजे कॉस्मिक एनर्जी, म्हणजे या ब्रह्मांडातून किंवा या देवातून आपण जे नामस्मरण करतो, स्वतःची जी काही साधना करतो त्याच्यातून येणारी एनर्जी. त्याचबरोबर आपल्या वास्तूमधली एनर्जी, आपल्या प्लॅनेट्समधली एनर्जी, आपल्या चक्रांमधली एनर्जी, ह्या सगळ्याचा मिळून हा एक ऑरा तयार झालेला असतो. आणि मग हा ऑरा कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह असतो. हा ऑरा जितका जास्त काळ निगेटिव्ह तितकं आपल्या आयुष्यात ब्लॉकेजेस यायला सुरुवात होते. आता ब्लॉकेजेस कसे तर हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, फायनान्स, करिअर, रिलेशनशिप. आणि मग ही ब्लॉकेजेस जेव्हा जास्त काळ ऑरामध्ये येतात किंवा त्या माणसाच्या आयुष्यात येतात किंवा थोडक्यात तो माणूस आपल्या आयुष्यात स्टक होतो, त्याला कुठे जावं कळत नाही, काय त्याचे पैसे तरी अडकलेले असतात किंवा त्याचे नात्यांमध्ये दुरावा आलेला असतो किंवा तो सतत घरात कोण ना कोणतरी आजारी पडत असतं किंवा त्याची स्वतःची आजारपणं चालू असतात, पैसा आजारपणात खर्च होत असतो. सो अशा वेळी आम्ही अशा माणसांचा ऑरा स्कॅन करतो आणि ऑरा स्कॅन केल्यानंतर आम्हाला नेमकं कारण समजतं. आता ऑरा स्कॅन करतो याचा अर्थ म्हणजे काय की ऑरा स्कॅन करणं काय तर ऑरा स्कॅन करतो तेव्हा आम्ही
काही विशिष्ट टूल्स वापरतो. त्याला मी ऑरा स्कॅनर किंवा एल-रॉड असं म्हणतो. अच्छा. आता ही जी टूल्स आहेत तर ती आपल्या शरीराभोवती असलेली ही जी ऊर्जा आहे, एनर्जी फील्ड, ती बरोबर कॅच करते, कारण त्याची एक ठरलेली फ्रिक्वेन्सी आहे. तर हा जो ऑरा स्कॅनर आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर काम करतो. तो ही ऊर्जा सगळी कॅच करतो आणि आपल्याला नेमक्या गोष्टी सांगतो. आता कशा सांगतो, तर आम्ही पहिलं चेक करतो की त्याचा ऑरा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग आम्ही असं बघतो की त्याला नजर कोणाची लागलेली आहे का. ओके. त्याच्याचबरोबर आजकाल कसं आहे सांगू का, की माझ्या दुःखापेक्षा समोरच्याचं सुख मला बघवत नाही. बरोबर. माझं दुःख बाजूला आहे, तुमचं सुख मला झेपत नाही. फ्रँकली स्पीकिंग हे असंच आहे. करेक्ट. सो त्यामुळे समोरच्या माणसाकडनं त्याच्यावर काही केलंय का. आणि खरं सांगायचं तर इतके इझिली अवेलेबल आपल्याला सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर मिळतात की तुझं आनंद कसा कमी करायचा, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि लोक करतात पण ते ट्राय. हे मला खूप अनुभव आहेत. त्यामुळे तर कोणी म्हणजे अगदी लेमॅन भाषेत बोलायचं झालं तर कोणी ब्लॅक मॅजिक केली आहे का, कोणी बंधन दोष टाकलाय का, किंवा त्या माणसाच्या ऑरामध्ये कुठली निगेटिव्ह एनर्जी आहे का, हे आम्ही स्कॅन करतो. अच्छा. त्याचबरोबर ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट म्हणजे पत्रिकेतले जे ग्रह आहेत तर आम्ही त्या ग्रहांच्या पोझिशन्स स्कॅन करतो. किंवा त्याच्या पत्रिकेमध्ये कुठला दोष आहे का, पितृदोष, कालसर्पयोग किंवा मांगलिक दोष काही आहे का, तो आम्ही स्कॅन करतो. त्याच्यानंतर त्याच्या ऑरामधले आम्ही चक्राज स्कॅन करतो. कुठल्या चक्र ब्लॉक आहे आणि ज्याच्यामुळे त्याला हेल्थ प्रॉब्लेम आलेला आहे, किंवा कुठलं चक्र जास्त ब्लॉक आहे आणि तर थोडक्यात काही महिन्यांमध्ये, काही वर्षात त्याला हा हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला ऑरा स्कॅनिंगमधनं कळतं. त्याच्यानंतर असा माणूस तो कुठल्या रंगाचे कपडे घालतोय आणि तो रंगाचे कपडे त्याच्या ऑराला सूट आहेत का नाही हे आपण स्कॅन करतो. कुठले नंबर्स त्याला फेवरेबल आहेत. बरेचदा मला असं माझ्या क्लायंट्सकडनं जाणवलंय की तो माणूस चुकीचा मोबाईल नंबर वापरतोय की ज्याच्या नंबरची व्हायब्रेशन्स त्याच्या ऑराला त्रास देत आहेत. अच्छा. सो फेवरेबल नंबर्स कुठले आहेत आणि त्याच्या मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती त्याच्या फेवरेबल नंबरवर आलेली पाहिजे आहे. सो हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. त्याच्यानंतर त्या माणसाच्या ऑरा स्कॅनिंगमधनं त्याला जॉब सूट आहे का, गव्हर्नमेंट जॉब सूट आहे का, प्रायव्हेट जॉब सूट आहे, प्रायव्हेट असेल तर कुठल्या टाईपच्या क्षेत्रामध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यानंतर बिझनेस सूट आहे का, मग बिझनेस असेल तर त्याला प्रोडक्शनमधला, क्लोदिंगमधला, फूडमधला, कोचिंगमधला कुठला बिझनेस त्याला सूट आहे. 2 जर पार्टनर्स असतील तर दोघांची कॉम्पॅटेबिलिटी चेक केली जाते. मॅरेज कॉम्पॅटेबिलिटी चेक करतो आम्ही. नंतर संतान योग आहे का नाही ते बघतो. आणि एवढ्या सगळ्या प्रकारांनी हे ऑरा आपण स्कॅन करत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं नेमकं कारण आपल्याला कळायला मदत होते. आणखीन एक ह्याच्यामध्ये आपण की आजकाल एक फॅशन म्हणून लोक क्रिस्टल्स घालतात, ब्रेसलेट्स घालतात, ही अंगठी घाल, ती अंगठी घाल, कवटीचं गळ्यातलं घाल. बिलीव्ह मी, ह्या जगात प्रत्येक गोष्टीला एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपल्या ऑरामध्ये येत आहे. मग ती जर एनर्जी निगेटिव्ह असेल तर ती सुद्धा आपल्या ऑरामध्ये येते. सो आम्ही स्कॅन करतो की तुमच्या ऑरासाठी कुठलं ब्रेसलेट, कुठला क्रिस्टल, कुठलं रत्न सूट आहे. बरेचदा काय होतं ते सांगते की आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले की आपला विश्वास कशावर आहे, ॲस्ट्रॉलॉजी, पत्रिका. सो येस, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात खूप तज्ज्ञ आणि हे आहेच आहे, पण काही गोष्टींना लिमिटेशन्स पण असतात. तर अशा वेळी ती पत्रिका बघून तो ज्योतिषी हे सांगतो की तुम्हाला आता हा ग्रह भारी आहे आणि त्याचमुळे तुम्ही ही अंगठी घाला. ज्योतिषाने परफेक्ट सांगितलेलं असतं, पण कसं असतं की दर 3 महिन्यांनी ग्रहदशा बदलत असते. आपण काय करतो की माझ्या पत्रिकेत हे आहे म्हणून मला सांगितलंय हा ग्रह, राईट, माझ्या पत्रिकेमध्ये हे भारी आहे म्हणून मला सांगितलंय की ही अंगठी घालायची. ती अंगठी जी ज्योतिषाने सांगितली ती घातली की आपण पुढचे 10 वर्ष तीच अंगठी घालतो. बरोबर. पण जेव्हा आपण त्या प्रॉब्लेम्समधनं सुटतो तेव्हा तीच अंगठी आपला ऑरा ब्लॉक करायला लागते. आणि म्हणून आपण दर 3 महिन्यांनी, दर 4 महिन्यांनी आपण जे काय क्रिस्टल्स घालतोय, जे काय रत्न अंगावर घालतोय, जो काय रुद्राक्ष घालतोय, ते सगळे स्कॅन करून घेणं गरजेचं असतं. माझं स्वतःचं असं झालं होतं की मला स्वतःला क्रिस्टल ब्रेसलेट्स खूप आवडतात. तेव्हा माहिती नव्हतं, खूप सारे ब्रेसलेट्स घालायचे गळ्यात, अंगठ्यांमध्ये, नंतर हातामध्ये. आणि जेव्हा मी माझा ऑरा स्कॅन केला तर तेव्हा असं लक्षात आलं की माझा ऑरा 100% ब्लॉक आहे. आणि मला खूप टेन्शन आलं की मी तर एवढं सगळं करते, ऑकल्टमध्ये आहे आणि हिलिंग करते, मग ब्लॉक कसा. मग अशा वेळी जेव्हा
शिकत गेले तेव्हा असं लक्षात आलं की तो प्रत्येक क्रिस्टल मी काढला, तो चेक केला की तो माझ्या ऑरासाठी सूट आहे का नाही. अच्छा. आणि मग लक्षात आलं की जी काय 12 ब्रेसलेट्स होती त्यातली फक्त 3 ब्रेसलेट्स मला सूट होती आणि बाकीची सगळी ओके काढायलाच. सो एक लिमिटेशन्स म्हणजे त्या वेळेपुरतीच असतात गोष्टी. परफेक्ट ते काम झालं की मग आपल्याला ते परत चेक करूनच घालायची असतात. ओके. पण आपण ती सतत घालत असतो. सो हे एक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑरामध्ये जी काय ज्याचा इम्पॅक्ट येतो ती म्हणजे आपली वास्तू एनर्जी. अच्छा. सो असं बघा की 33% आपल्या ऑरामध्ये किंवा आपल्या नशिबात आपण म्हणूया 33% पत्रिका असते, 33% कर्माज आपण जी काय कामं करतोय, कर्म करतोय, 33% ही आपली वास्तू एनर्जी असते. आणि 1% हा आपला नशिबाचा, 1% त्या स्वामींनी त्यांच्याकडे ठेवून घेतलेला असतो. बरोबर. सो ही जी 33% आहे वास्तू, ती जी एनर्जी आहे ती आपल्या ऑरामध्ये काम करत असतेच. आणि ते आम्ही शोधून काढतो. आपल्या ऑरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस आहे का, आपल्या ऑरामध्ये कुठला वास्तुदोष आलाय का की ज्याचा इम्पॅक्ट आपल्या आत्ता फायनान्शियल, हेल्थमध्ये, मेंटल इमोशनल स्टेटवर, आपल्या करिअरवर किंवा आपल्या मनी कॅश फ्लोवर ह्याच्यावर काही अफेक्ट करतोय का. आणि ते शोधणं खूप महत्त्वाचं असतं. बरेचदा मी असं म्हणेन की लोक असं म्हणतात की माझा वास्तूवर विश्वास नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण फोर्स तर आहे, तुम्ही जमिनीला चिकटून तर आहात, मग जसा तो आहे तशी ही पण एनर्जीच आहे. आणि बिलीव्ह मी प्रत्येक दिशा आपल्याला काही ना काहीतरी देत असते. पण त्या दिशेमध्ये जर एखादा अडथळा आला तर ती दिशा ते देण्याचं थांबते. म्हणजे थोडक्यात आपल्याला एखाद्या दिशेकडून कॅश फ्लोची ती दिशा असेल आणि त्या दिशेमध्ये टॉयलेट आलं, ओके, त्या दिशेमध्ये एंट्रन्स आला, त्या दिशेमध्ये एखादं चुकीचं सामान ठेवलं गेलं तर तो कॅश फ्लो काय होणार आहे, बरोबर थांबणार आहे, येणारच नाही. म्हणजे एक्झॅक्टली ती दिशा आपल्याला जे काय देते त्याच्या विरुद्ध गोष्टी व्हायला लागतात. बरोबर. सो त्यामुळे वास्तू एनर्जी ही आपल्या ऑरामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट टाकत असते. ओके. सो अशा पद्धतीने आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी या ऑरा स्कॅनिंगमध्ये स्कॅन करतो आणि मग त्या माणसाला आम्ही त्याचा नेमका प्रॉब्लेम सांगतो. सो मॅम, हे ऑरा स्कॅनिंग जे तुम्ही करता हे इक्विपमेंट आहे कोणतं ज्याच्याने तुम्ही करता, की कसं हे ऑरा स्कॅन कसा होतो मग? ओके, येस. सो ऑरा स्कॅनिंगसाठी जसं मी मगाशी म्हटलं तशी 2 प्रकारची टूल्स आहेत आणि आजकाल तर त्याची सॉफ्टवेअर्स पण आलेली आहेत. पण त्याच्याही पेक्षा मी स्वतः माझा ज्याच्यावर विश्वास आहे तर ते म्हणजे ऑरा स्कॅनर किंवा एल-रॉड, या 2 गोष्टी असतात. त्यातलं मी स्वतः जनरली ऑरा स्कॅनर वापरते. सो हे ऑरा स्कॅनर आहे. आता हे काय आहे, जसं मी मगाशी म्हटलं तर हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस आहे. ओके. तुमच्या शरीराभोवती जी काय ऊर्जा आहे तर ते हे बरोबर कॅच करतं, ती फ्रिक्वेन्सी कॅच करतं आणि त्याप्रमाणे मी विचारलेल्या प्रश्नांना ते बरोबर उत्तरं देतं. ओके. याच्यामध्ये रिसिव्हर्स आणि ट्रान्समिटर्स असतात आणि हे बॅटरीवर चालतं. ओके. आता जर मी असं विचारलं की ह्या माझ्या ऑरा स्कॅनरचं नाव आहे स्वामी. ओके. तर स्वामी मला प्रत्येक क्षणी मदत करत असतात. स्वामी, प्लीज सांगा ह्या रूममध्ये मी बसलेली आहे तिथली एनर्जी पॉझिटिव्ह आहे का? जर पॉझिटिव्ह असेल तर राईटला जा, नसेल तर लेफ्टला जा. येस. ओके. स्वामी, ह्या रूममधली पॉझिटिव्ह एनर्जी किती % आहे? 100% पॉझिटिव्ह आहे. ओके. ओके. सो हे आपल्याला तशा प्रकारे उत्तरं देतं. मग ह्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारतो. मग समोरच्या माणसामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचा ऑरा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, जसं मी मगाशी म्हटलं की त्याची प्लॅनेटरी पोझिशन, त्याचे चक्राज, त्याच्यानंतर तो कलर, नंबर्स, वास्तुदोष, जिओपॅथिक स्ट्रेस किंवा त्याला कोणी नजर लावली आहे का, बंधन दोष आहे का, स्पिरिट एनर्जी आहे का, घरामध्ये म्हणजे इथे बसून घरामधल्या सुद्धा गोष्टी मला या स्कॅनरमधनं कळू शकतात. सो त्यामुळे त्याचा नेमका प्रॉब्लेम मला समजायला मदत होते आणि त्याच्यावर पुढे आम्हाला काम करायला मदत होते. आता कसं असतं की बरेचदा तो माणूस ह्या डिनायल मोडमध्ये असतो, त्याला हे पटत नसतं. मला प्रॉब्लेम तर आहे
पण हे असं नसतं. मग आम्हाला त्याला सांगायला लागतं किंवा आम्हाला काही गोष्टी त्याच्या हातात देऊन आम्ही त्याला टेस्ट करायला लावतो की हे बघा, आधी तुम्ही निगेटिव्ह होता आणि ह्या गोष्टी तुमच्या हातात आल्यावर आता तुमचा ऑरा पॉझिटिव्ह झालेला आहे. सो बरेचदा असे पण क्लायंट्स येतात की ज्यांचा ह्याच्यावर विश्वास नाहीये, पण कोणीतरी सांगितलं म्हणून ते आलेले आहेत. पण येस, त्यांना रिझल्ट्स पण मिळालेले आहेत. ओके. आणि आता गंमत म्हणजे इथे ह्या ज्या छोट्याशा डब्या असतात, ओके, तर आता ही डबी आहे ही पॉझिटिव्हिटीसाठी आहे. तशा जवळजवळ 210 डबे आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं नेमकं आजाराचं कारण, तुमची चक्रा कशी आहेत, प्लॅनेट्स कशी आहेत, नंबर्स कसे आहेत, घरातल्या दिशा कशा आहेत, तुम्हाला कुठल्या प्रकारचा क्रिस्टल चालतो, तुम्हाला कुठल्या प्रकारचं रत्न चालतं, एवढ्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला जॉब चालतो का, बिझनेस चालतो का, हे ह्या डब्या इथे अशा घातल्या जातात आणि सांगितलं जातं. तर एक तुम्हाला गंमत सांगते की माझ्या क्लायंटचं असं झालं होतं की ती क्लायंट एकदा बाहेर गेलेली होती आणि सडन असं झालं की तिच्या डोळ्याला एकदम ब्लर दिसायला लागलं. आणि जेव्हा ब्लर दिसायला लागलं तिने मला फोन केले, पण असं झालं की मी एका सेशनमध्ये होते, फोन नाही उचलू शकले. मग ती आय स्पेशालिस्टकडे गेली, तिने ते चेक केलं, त्यांनी औषध दिलं, ती घरी आली आणि मग एक साधारण 2 तासानंतर हळूहळू तो ब्लरीनेस कमी झाला. मग तिने रात्री मला फोन केला. तर जेव्हा तिने फोन केला तेव्हा व्हिडिओ कॉलवर मी तिला स्कॅन केलं. तर जेव्हा तिने डोळ्याचं सांगितलं तर आय प्रॉब्लेमसाठी म्हणून मी एक जस्ट असं असतं की आय प्रॉब्लेम्स आहे म्हटल्यावर मला एक डायबिटीसची शक्यता आली, शुगरची शक्यता आली, म्हणून मी त्या बॉटल्स दोन्ही ह्याच्यात इन्सर्ट केल्या आणि तिला स्कॅन केलं. तर तिचा तो प्रॉब्लेम त्या वेळेला शुगर वाढल्यामुळे आलेला होता. अच्छा, ओके. सो असंच आपल्याकडे कोलेस्ट्रॉल, BP, कॅन्सर, ब्रेन ट्युमर अशा वेगवेगळ्या आजारांचं निदान ह्या ऑरा स्कॅनरमधून आपण करू शकतो. सो रात्री तिने मला फोन केला, व्हिडिओ कॉल असतो. आपण ऑरा स्कॅनिंग हे ॲक्च्युली ऑनलाईन किंवा फोटोमधून किंवा 1 to 1 सुद्धा करू शकतो. तर व्हिडिओ कॉलवर मग मी तिला स्कॅन केलं. तर तिला मी सांगितलं की शुगर आता वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तुला हा त्रास झालेला, ब्लरीनेस आलेला आहे. तर ते आपल्याकडे घरी आजकाल BP मोजायचं, शुगर चेक करायचं डिव्हाइस असतं. सो तिने त्याच्यावर चेक केलं तर त्याच्यामध्ये तिची शुगर वाढलेली नाही आली. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने शुगरचा म्हणजे फास्टिंग शुगर आणि पोस्ट लंच अशी परत शुगर केली. त्याच्यातही तिची शुगर वाढलेली नाही आली. पण ऑरा स्कॅनरने आपल्याला काय सांगितलं होतं की मग तिने HbA1c केलं आणि त्याच्यामध्ये तिची शुगर जास्त आली. सो अशा पद्धतीने तो आपल्याला ॲक्युरेट, म्हणजे मी बरेचदा असं म्हणते की त्यांनी सांगितलंय ना, बरोबर, म्हणजे आहे असं आहे किंवा होणार आहे असंही होतं. सो असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्याच्यानी आपल्याला माहिती पडतात. येस. सो ऑरा स्कॅनिंगसाठी एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येतो, ऑरा स्कॅनिंगमध्ये तुम्हाला तो कॉज म्हणजे जो प्रॉब्लेम का आहे ते कळतं. येस. सो मी तुम्हाला आणखीन एक माझा अनुभव सांगते. माझ्याकडे क्लायंट आली होती, तर तिची डायव्होर्स केस चालू होती आणि तिचा जेव्हा मी ऑरा स्कॅन केला, ती एक तर PhD करत होती स्वतः आणि साईड बाय साईड तिची डायव्होर्स केस पण चालू होती. फक्त तिच्याकडून डायव्होर्सवर साईन म्हणजे केली जात नव्हती का, तर तिला त्याच्याकडनं पैसे इन द सेन्स नॅचरली की ॲलिमनी आणि जे काय हवं होतं, कारण त्यांनी खूप जास्त तिला फसवलेलं होतं. त्यामुळे थोडंसं तिचं म्हणणं होतं की माझी एवढी वर्ष त्यांनी वाया घालवली, तर त्याचं थोडंसं म्हणून ती थोडं देत नव्हती खरं सांगायचं तर. पण जेव्हा मी तिचा ऑरा स्कॅन केला तर तिच्या ऑरा स्कॅनमध्ये ब्लॅक मॅजिक आलं. ब्लॅक मॅजिक कोणीतरी केलेलं आहे, ते केव्हा केलेलं आहे आणि मग जसं जसं आम्ही डीप डाऊन जात गेलो आम्हाला ते नाव पण आलं, ते केव्हा करतात, कसं करतात हेही सगळं त्याच्यामध्ये आलं. तिला जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तरीच माझ्या डायव्होर्सच्या सगळ्या केसेस ह्या अमावस्या किंवा पौर्णिमा अशा कोर्टमध्ये असतात. ओके. हे ब्लॅक मॅजिक कोणत्या रिझनसाठी केलं होतं? की तिने लवकरात लवकर ह्यांना डायव्होर्स द्यावा. अच्छा. आणि ती देत नव्हती का, त्यामुळे तिचं PhDचं काम पण अडत होतं आणि तिचा डायव्होर्सही होत नव्हता. सो तिला मी हेच सांगितलं की हे बघ, तुला एक सांगते की लवकरात लवकर इथून सूट, तुला पैसे नाही मिळाले तरी चालणार, कारण ते ब्लॅक मॅजिक आहे आणि ते वेगळंच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट पुढे खूप वेगळ्या पद्धतीने ते जाऊ शकतं. सो हे हा एक खूप छान. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिचा साधारण एक 2-2.5 महिन्यांनी मला फोन आला होता
की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं आणि मी आता मोकळी झाली आहे आणि माझी PhD पण कम्प्लीट झाली. बरोबर, ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत होता. तो कसं होतं की या गोष्टीनं आपल्या पुढे जाण्याच्या दृष्टीने सगळ्या अडथळा यायला लागतात. आणि मी जसं मगाशी म्हटलं की या सगळ्या गोष्टी इतक्या इझिली अवेलेबल आहेत ना की लोक विचार न करता ते करत असतात. करेक्ट करेक्ट. आणखीन एक मी असाच अनुभव सांगते की जो मला सुद्धा जरा ऐकून हे वाटलं. एक क्लायंट आले होते, म्हणजे एका क्लायंटचे वडील होते, ते कलकत्त्याहून मुंबईमध्ये तिच्याकडे राहायला आले होते. आणि म्हणजे खरंच ऐकून मला जरा हे वाटलं. ती म्हणाली की मॅडम माझ्या वडिलांचा बिझनेस होता, खूप मोठ्या प्रमाणात सगळं होतं आणि गव्हर्नमेंटची टेंडर्स आणि याचा त्यांचा तो बिझनेस होता. पण काय झालं माहीत नाही, पण गेल्या 15 वर्षापासून एक तर ते सगळं कमी 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 होत गेलं आणि दुसरी गोष्ट की ते इतके म्हणजे तब्येतीने हेल्थ त्यांची खालावली. म्हणजे त्यांचा मी जेव्हा फोटो बघितला तर त्यांचा तो ऑरा बघूनच मी म्हटलं की बापरे, हा माणूस म्हणजे जगतोय कसा, इतका तो त्यांचा फोटो पण त्रासमध्ये होते, ती एनर्जीच जाणवत होती. आणि ती म्हणाली की ते खूप कर्जबाजारी झालेले आहेत, लोन्स झाली आहेत आणि त्यांचा कशाही ह्याच्यावर विश्वास नाहीये. मी त्यांना सांगते की देवाचं हे करा ते करा ते करा, पण त्यांचा काहीच विश्वास नाही. तर बरेचदा कसं असतं की हेवी एनर्जीज जेव्हा असतात ना तेव्हा ते आपल्या डोक्यावर सुद्धा माइंडच चेंज करतात. एक्झॅक्टली, ते आपल्या डोक्यावर बरोबर बरोबर. सो मग जेव्हा मी त्यांना स्कॅन केलं तर स्कॅन करत करत मी त्यांच्या कलकत्त्याच्या घरी पोचले. म्हणजे ऑनलाईनच स्कॅन करत होते, पण स्कॅनिंगमधनं त्यांच्या कलकत्त्याच्या घरी जेव्हा पोचले तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे 2010च्या सुमारास काहीतरी घडलेलं आहे. आणि मग मी ते त्यांना जेव्हा कन्फर्म करायला गेले तेव्हा तिने असं सांगितलं की येस, ते ज्या घरामध्ये राहायला आले होते 2010च्या सुमारास, 2009 किंवा 2010, तर तिथे ज्यांच्या घरात रेंटल आले होते, ज्यांच्या घरात, तर त्यांच्या बाजूच्याच घरात त्याच ओनरनी सुसाईड केलं होतं. अच्छा. आणि ती जे काय एनर्जी होती ती ह्यांना तेव्हापासून त्रास देत होती. आणि आता हा सांगू का, हा विश्वासाचा भाग आहे. हा कोणी विश्वास ठेवतं, कोणी नाही ठेवत, पण अशा गोष्टी जेव्हा आम्हाला समोर येतात तेव्हा आम्हालाही तो विश्वास ठेवावा लागतो. करेक्ट. ह्या गोष्टी असतात. आणि म्हणून मी नेहमीच सांगते की सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही काही पोस्ट करत असाल किंवा तुम्ही आपला आनंद कुठे कुठे व्यक्त करत असाल तर कुठे करताय, कसा करताय, थोडंसं लोक पण ओळखायला शिकणं गरजेचं असतं. बरोबर. कारण आपण जसं म्हणतो की नजर शेवटी लागतेच, किती पण तुम्ही ट्राय करा त्याला. खूप खूप. आणखीन एक तुम्हाला सांगते, म्हणजे हा तर खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. मी ह्याच्यात खरं खूप जात नाही, पण ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही स्कॅनिंग करता ना तेव्हा तुम्हाला त्या माणसाच्या ऑरामध्ये काही माणसांच्या जे प्रॉब्लेम्स असतात ते सुपरफिशियल असतात. ते तेवढे ऑरा स्कॅन करून कुठेतरी प्लॅनेटरी पोझिशन, कुठेतरी चक्रामधलं, कुठेतरी वास्तुदोष, ह्याच्यातनं ते सॉल्व्ह होतात. पण काही लोकांचे जे असतात तर ते प्रॉब्लेम्स हे एकतर त्यांनी कार्मिक असतात, पास्ट लाईफमधनं आलेले असतात किंवा त्यांनी ते बॅगेज घेऊन आलेले असतात, कुठेतरी ते डीप डाऊन असतात आणि त्यासाठी आम्हाला पण तेवढं आत जावं लागतं. तर एक अनुभव असा अजून एक आलेला, थोडासा म्हणजे विचित्र होता तो पण. तर मी त्यांच्या घरी गेले होते. जसं की मी जेव्हा ऑरा स्कॅन करते तर वास्तुदोष आला तर मी वास्तू कन्सल्टंट म्हणून पण त्यांच्या घरी वास्तू स्कॅन करण्यासाठी जाते. ठीक आहे. तर अशावेळी मी त्यांचा एक बिझनेस होता तर तिथे मी गेले होते. तो टेलरिंगचा बिझनेस होता. तर तिथे जेव्हा गेले होते तेव्हा मला असं लक्षात आलं की तो बिझनेस खूप काही सक्सेसफुल नव्हता, पण खूप काही ब्लॉकेजेस आहेत असंही नव्हतं, पण पोटापुरतं. एक्झॅक्टली. तर मी जसं म्हटलं की आपली बुद्धी पण तशीच होते की ठीक आहे, मला काही एवढं वाढवायचं नाही, एक्झॅक्टली, जे आपल्या इथे असतं की नशिबात आहे. एक्झॅक्टली तसंच होतं. पण मी जेव्हा तिथे स्कॅन केलं तेव्हा असं लक्षात आलं की तिथे एक एनर्जी आहे आणि तिला तिथनं जायचं नाहीये. आता ती जी काय त्यांची जागा होती तर ती रेंटल होती. तर जेव्हा आम्ही डीप डाऊन त्या एनर्जीशी कनेक्ट होत गेलो, खरं तर खूप काही आम्ही एनर्जीशी कनेक्ट होत नाही, पण काही वेळेला समोरून आपल्याला येतं की त्यांना बोलायचं असतं, असं होऊ शकतं. सो अशा वेळी ही जी एनर्जीकडून मला अशी उत्तरं आली की मी काय इथनं जाणार नाही आहे, इथे कोणी थांबलं नाही थांबलं तरी मला काही हरकत नाही आहे, पण इथे मला खंडोबाचं चित्र हवंय लावून. आणि इथे त्यांनी एक टिपिकल स्तोत्र सांगितलं, कुंजिका स्तोत्र, की जे मलाही माहीत नव्हतं. तर ते सकाळ संध्याकाळ इथे लावा, दुर्गा सप्तशतीमध्ये जे आहे. एक्झॅक्टली. सो हे तुम्ही इथे लावा तर मला चालेल, मला आवडेल.
आणि मग नंतर जेव्हा आता हे अशा माहिती एकदम बरोबर. अचानक पुढे येतात हां. की जे त्या ह्यालाही माहित नव्हतं, ज्याच्यासाठी ज्यांचा प्रॉब्लेम होता. हां, त्यांनाही माहित नव्हतं. सो तर त्यांनी जेव्हा त्यांच्या ओनरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की हो, इथे आधी खंडोबाचं सगळं आम्ही करायचो. ओके. सो असेही काही अनुभव येतात. हां. तर पण अशा वेळी अशा क्लायंट्सच्या ऑरामध्ये आपल्याला डीप डाऊन जाऊन आपल्याला ते प्रश्न विचारावे लागतात. तसंच मॅम तुम्ही म्हणालात स्टार्टिंगला की चक्रा बॅलन्स असणं पण इम्पॉर्टंट आहे. सो चक्रा बॅलन्स म्हणजे हे काय आहे हे थोडक्यात सांगा प्लीज. ओके. सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे आता तर सगळ्यांनाच माहिती, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. हे आता सगळीकडे सगळ्यांना बरोबर. भरपूर त्याचे रंग, त्याची बऱ्यापैकी कार्य सगळ्यांना माहिती झालंय. तसं आपल्या बॉडीत ॲक्च्युली 114 चक्र असतात. पण जी मेन चक्र आहेत ती 7 चक्र आहेत, ज्याच्यात आपली बॉडी 7 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली असते. जे चक्र जिथे आहे तिथल्या त्या शरीराच्या भागातलं ते काम बघत असतं. पहिलं असतं रूट चक्र, जे आपल्या एकदम माकड हाडाच्या टोकाशी असतं, ज्याचा रंग लाल असतो. रूट चक्र किंवा मूलाधार चक्र. त्याच्यावरती असतं सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली, त्याचा रंग असतो नारिंगी. त्याच्यावर नाभीच्या 4 बोटावर मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस, ज्याचा रंग असतो पिवळा. त्याच्यावरती हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र, जे आपल्या बरोबर छातीच्या मध्यभागात असतं आणि त्याचा रंग असतो हिरवा. घशाच्या टोकाशी जे असतं ते असतं थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र, आणि त्याचा रंग असतं स्काय ब्लू किंवा फिकट निळा आपण म्हणूया. 2 भुवयांच्या मध्ये थर्ड आय चक्र, आज्ञाचक्र, आणि आपलं डोक्याच्या 4 इंच वर क्राऊन चक्र किंवा सहस्त्राधार चक्र. आता चक्रा बॅलन्स असणं का गरजेचं आहे? सो मी नेहमी सगळ्यांना सांगते की ऑरा आणि चक्र ही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. बरोबर. कसं काय, तर काही वेळेला जसं मी म्हटलं की आपल्या ऑरामध्ये बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीज येत असतात आणि त्या आपल्या ऑरामध्ये सेटल होतात, तिथेच राहतात. आपण जर त्याच्यावर काम केलं नाही तर आपला हळूहळू ऑरा ब्लॉक करायला लागतात. आणि मग ह्याच निगेटिव्ह एनर्जीज हळूहळू जसं आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या भोवती 7 लेयर्स आहेत, त्या लेयर्समधनं आत येऊन 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 ते शेवटी आपल्या चक्राला अफेक्ट करतात. आणि मग चक्र इम्बॅलन्स होतं. जसं जसं ही एनर्जी चक्रापर्यंत येऊन पोचते तसं चक्र इम्बॅलन्स होतात. ओके. चक्र इम्बॅलन्स झाल्यानंतर ते शरीरातला ज्या भागात आहेत तो भाग, तिथलं कार्य त्यांचं असंतुलित व्हायला लागतं, इम्बॅलन्स व्हायला लागतं, आणि मग आपल्याला प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. हा एक भाग. त्याचबरोबर बरेचदा आपल्या मनामध्ये आपण खूप प्रकारच्या गोष्टी साठवलेल्या असतात. आता काही लोक हे पास्ट लाईफमधनं घेऊन आलेले असतात. DNA मध्ये त्यांच्या त्या मेमरीज असतात, आणि ह्याच आयुष्यामध्ये लहानपणी चाइल्ड अब्यूजला सामोरे गेलेले असतात, मॅरेज अब्यूजला सामोरे गेलेले असतात, आणि अशा गोष्टींमुळे किंवा काही वेळेला त्या लोकांच्या मनात कोणाबद्दलचा राग असतो, चीड असते, किंवा काहीतरी गिल्ट असतं. आणि ह्या सगळ्या भावना जितक्या आपण आपल्या चक्रांमध्ये दडवून ठेवू किंवा त्या कधीही आपण ओपन आउट करणार नाही, तेवढे परत ती चक्र इम्बॅलन्स व्हायला लागतात. जेवढी ती चक्र इम्बॅलन्स होतात, जसं मी मगाशी सांगितलं, शरीरामधला तो भाग असंतुलित व्हायला लागतो आणि ती इम्बॅलन्स एनर्जी ऑरामध्ये जायला लागते. सो हा प्रवास ऑरा टू चक्र आणि चक्र टू ऑरा हा सतत चालू असतो, जर आपण त्याच्यावर वेळीच काम केलं नाही तर. ओके. आपल्याला कसं कळणार की आपला ऑरा नाही तर चक्रा हे बॅलन्स नाहीये? ओके. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली की समजायचं आपला ऑरा तरी बॅलन्स नाहीये किंवा आपली चक्र इम्बॅलन्स झालेली आहेत. कारण ऑलवेज रिमेंबर की तुमचं रूट चक्र बिघडलं की तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणारच. तुमचं रूट चक्र बिघडलं की तुम्हाला कमरेखालच्या भागाचा त्रास सुरू होणारच. मग असा माणूस पडतो तरी गुडघे तरी दुखायला लागतात, लिगामेंट टेअर तरी होतं, कंबर तरी दुखायला लागते, आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स तर नक्कीच यायला लागतात. कारण रूट चक्र किंवा मूलाधार चक्र हे आपलं अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा, म्हणजे स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि फायनान्शियल स्टेटस, या मटेरियलिस्टिक या सगळ्याचं ते कार्य बघतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झाले की लक्षात ठेवा की आपलं चक्र तरी इम्बॅलन्स झालंय किंवा ऑरामधनं निगेटिव्हिटी यायला सुरुवात झालेली आहे. बरेचदा काय होतं की आता रूट चक्र आपलं खराब झालंय, आपल्याला ते लक्षात येत नाही, पण आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स यायला लागतात, आपले पाय दुखत आहेत, आपल्याला B12चे प्रॉब्लेम्स कशामुळे येतात? रूट चक्र खराब झाल्यावर
पाय दुखायला लागतात, म्हणजेच B12 कमी झालं आहे. अच्छा. सो हे सगळं एकमेकांशी इंटरलिंक्ड आहे. हा. तर इथे म्हणजे मला एक म्हणजे सगळ्यांनाच हे सांगावं असं वाटतं की आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू झाले तर आपण काय करतो, आपण पत्रिका दाखवतो, आपण अजून कोणाकडे जातो, क्रिस्टल्स घालतो किंवा यूट्यूबवर बघून आपण रेमेडीज करतो आणि लाल किताब आहे, भरपूर रेमेडीज, सगळं करतो. मग ह्या दिशेला हे ठेवतो, मग ते खडे मिठात लवंग घालून ठेवतो, असं काय कोपऱ्याला मीठ ठेवतो, सगळं करून बसतो. येस. आणि मग ते सगळं केल्यानंतर एक दिवस थकतो आणि म्हणतो की काहीच होत नाहीये, नशिबातच नाहीये, काहीच होत नाहीये. पण हेच जर तुम्ही तुमच्या रूट चक्रावर काम केलं तर तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी नक्की वाढणार आहे. म्हणजेच तुमच्या प्रॉब्लेमचं उत्तर तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या प्रॉब्लेमचं उत्तर तुमच्याच ऑरामध्ये आहे. पण आपण कुठे शोधतो? बाहेर. ऑलवेज रिमेंबर, मला हे खूप जणांना सांगावं लागतं की तुमच्यामध्ये इमोशनल प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, तुमच्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, तर पहिलं सॅक्रल चक्रावर, स्वाधिष्ठान चक्रावर काम करा. ते आधी स्कॅन करून ते बघा ते किती % इम्बॅलन्स आहे, ते किती बिघडलेलं आहे. तुम्हाला किडनीच्या प्रॉब्लेम सुरू झालेत, तुम्हाला युरिनल प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, हे सगळे एकत्रित हे स्वाधिष्ठान चक्र किंवा सॅक्रल चक्र बघत असतं. पण आपण कुठे दुसरीकडे बघायला लागतो, रिलेशनशिप, या काउन्सिलर तो काउन्सिलर जायला पाहिजे आहेच आहे. पण मॅम हे कसं, म्हणजे आता मी स्वतःचं म्हणजे रूट चक्र फॉर एक्झाम्पल ह्या प्रॉब्लेम्स मध्ये आहे आणि मला समजलं, नाहीतर एखाद्या व्यक्तीला नाही समजत आहे आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी करून बसलेत, मग ते स्वतःवर काम तुम्ही जसं म्हणालात करायला पाहिजे, तर ते हे म्हणजे काय एक्झॅक्टली काय करायला पाहिजे मी? ओके. सो जेव्हा माझ्याकडे ऑरा कन्सल्टेशनसाठी येतात लोक, ऑरा स्कॅनिंग त्यांचं कन्सल्टेशन, सो अशा वेळी त्यांची जी काय चक्र इम्बॅलन्स असते तर आपल्याला स्कॅनिंगमधनं कळतं की कुठल्या चक्रावर आत्ता पहिलं काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याप्रमाणे मी त्यांना वेगवेगळ्या रेमेडीज देते, त्यांना काही मेडिटेशन सांगते, त्यांना बीजमंत्र देते त्याचा, त्यांना त्या प्रकारचं अन्न खाणं किंवा त्या प्रकारचे योगासनं करणं, हे सगळं आपण कुठलीही रेमेडी ही आपण स्कॅन न करता देत नाही. आपण 5 रेमेडीज असतील तर त्या 5 पैकी आपण सगळ्या रेमेडीज स्कॅन करतो आणि ज्या 100% त्याच्या ऑराला सूट आहेत, फेवरेबल आहेत, अशाच रेमेडीज आपण त्याला देतो आणि त्याच्यामुळे त्याला 100% फायदा झालेला आहे. अच्छा. सो रूट चक्र, मग सॅक्रल चक्र किंवा आपण स्वाधिष्ठान चक्र हे तर बेसिकली आपलं इमोशन्सचं सेंटर आहे. आणि त्याचबरोबर इमोशन्स म्हटले म्हणजे रिलेशनशिप. सो रिलेशनशिप आपली बिघडायला लागली आहेत याचाच अर्थ सॅक्रल चक्र कुठेतरी डिस्टर्ब झालंय, खराब झालेलं आहे. त्याचबरोबर सॅक्रल चक्र हे क्रिएटिव्हिटीसाठी पण आहे. तर काही वेळेला मला क्लायंट सांगतात की मॅडम डोकंच चालत नाही आमचं, तर ती क्रिएटिव्हिटी ब्लॉक कशामुळे झालेली आहे. आता चक्र कशी ब्लॉक होतात, त्याचे इम्पॅक्ट कसे येतात हे स्कॅनिंगमध्ये मी जसं म्हटलं की ऑरा टू चक्र, चक्र टू ऑरा, तर बरेचदा आम्हाला ऑरा टू चक्र असा प्रवास बघायला मिळतो ज्याचा कशामुळे इम्पॅक्ट आलेला असतो, तर घरातल्या एनर्जीमुळे, वास्तू एनर्जीमुळे सुद्धा त्या चक्रावर इम्पॅक्ट झालेला असतो. आता ह्याचं अजून एक माझ्या क्लायंटचं उदाहरण सांगते. एक क्लायंट आली होती की तिचे गुडघे खूप दुखायचे, म्हणजे हे अगदी हे बरेचदा मी आत्तापर्यंत तुम्ही म्हणू शकता 90% हा अनुभव मला बऱ्याच क्लायंट्समध्ये आलाय. तर तिचे गुडघे दुखायचे, व्यायाम करायची, वॉकिंगला जायची, सगळं करायची, पण तिचे गुडघे खूप दुखायचे. फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी तशी नव्हती, पण गुडघे दुखायचे याचा अर्थ रूट चक्र खराब आहे. रूट चक्र खराब आहे म्हटल्यावर फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी पाहिजे, पण त्या मानाने नव्हती. पण मग असं लक्षात आलं की ते चक्र ज्या दिशेमध्ये येतं त्या दिशेमध्ये तिचं किचन होतं. सो जेव्हा मी तिला स्कॅन केलं तर मला हे तर लक्षात आलं रूट चक्र बिघडलंय. फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी होती का, तर खूप नव्हती. ओके, थोडी अस्थिरता होती, बिझनेस होता, त्यामुळे ती अगदी सहज होती, म्हणजे काहीच प्रश्न नव्हता. रूट चक्राचा जर आपण एलिमेंट किंवा तत्व बघितलं तर ते येतं पृथ्वी तत्व, म्हणजे अर्थ एलिमेंट. अर्थ एलिमेंटची दिशा बघितली तर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. आता इथे ज्या देवता असतात किंवा इथे ही जी दिशा आहे ह्या दिशेमध्ये बिलकुल पाणी चालत नाही. तिच्याकडे मी स्कॅन केल्या तिला विचारलं की तुझ्या साऊथ वेस्टमध्ये नैऋत्य दिशेला काय आहे, पाण्याचं काही आहे का. तर ती म्हणाली हो, माझं किचन आहे आणि बेसिन आहे, तिथे नळ आहे. त्या पाण्यामुळे
तिची साऊथ वेस्ट खराब झालेली होती. साऊथ वेस्ट खराब होणं म्हणजे अर्थ एलिमेंट खराब होणं. अर्थ एलिमेंट खराब झाला याचा अर्थ रूट चक्र, कारण रूट आपल्याला धरून ठेवतो. अर्थ एलिमेंट काय करतो, आपल्याला जमिनीला धरून ठेवतो. त्यामुळे रूट चक्र खराब झालेलं. रूट चक्र खराब झाल्यामुळे कमरेखालच्या भागाचा त्रास सुरू झाला होता. अच्छा. सो अशा प्रकारे आपल्याला ना तो जेव्हा क्लायंट येतो ना तेव्हा एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात किंवा एवढ्या गोष्टी दिसतात. किंवा आणखीन एक गंमत सांगते, म्हणजे ह्या काही खूप इंटरेस्टिंग आहे. आता आपण थोडं आपण म्हणतो ना वेगवेगळ्या अनुभव एक एक आठवायला लागलेत. सो काही वेळेला जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा मी त्यांच्याशी बोलते. त्यांचे काहीतरी ट्रॉमाज असतात, हिडन ट्रॉमाज असतात, चाइल्डहुड ट्रॉमाज असतात, पोस्ट मॅरेजेस ट्रॉमाज असतात, डिवोर्स ट्रॉमाज असतात. सो त्या ट्रॉमाजमधनं असं लक्षात येतं की कुठेतरी ह्यांना लहानपणापासून यांना सपोर्ट मिळालेला नाही आहे. कुठेतरी यांनी लहानपणापासून रिलेशनशिप प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. हा ट्रॉमा एकदा लक्षात आला, हा ट्रॉमा लोकेट झाल्यानंतर लगेच मला लक्षात येते रिलेशनशिप म्हणजे ह्या दिशेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सपोर्ट मिळालेला नाही आहे म्हणजे ह्या दिशेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मी लगेच त्यांना विचारते, म्हणजे स्कॅनमध्ये मला ते कळतंच, प्लस बोलण्यातून सुद्धा त्यांना जेव्हा मी विचारते कन्सल्टेशनमध्ये तेव्हा हे लक्षात येतं की त्यांच्या त्या दिशेमध्ये प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्यामुळे लहानपणी काहीतरी रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, त्यामुळे मोठेपणी सुद्धा त्यांनी असंच घर अट्रॅक्ट केलेलं आहे ज्याच्यामध्ये ही दिशा खराब असेल. आणि अशा गोष्टी या स्कॅनिंगमधनं आम्हाला इतक्या ब्युटिफुली ओपन होत जातात. म्हणजे खरं सांगायचं तर खूप इंटरेस्टिंग वाटायला लागतं. क्लायंटनाही ते एकदम आश्चर्य वाटतं की मी आलोय स्कॅनिंगसाठी ह्या प्रॉब्लेमसाठी, पण तुम्ही माझा चाइल्डहुड प्रॉब्लेमच्या टोकाशी, रूट कॉजशी जाऊन पोचलात. सो मी प्रत्येक वेबिनारमध्ये माझ्या किंवा मी नेहमीच सगळ्यांना सांगते की तुम्हाला तुमच्या आयुष्यात चालू असलेले जर रूट कॉज, प्रॉब्लेमचे रूट कॉज जर बघायचे असतील तर नक्की ऑरा स्कॅनिंग करा, कन्सल्टेशन किंवा ऑरा स्कॅनिंग शिकून घ्या. ओके. सो मॅम, तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात की तुम्ही जिओपॅथिक स्ट्रेस हे पण कव्हर करता. तर हे एक्झॅक्टली काय आहे आणि ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी मी ऐकल्यात. सो तुम्ही जरा ह्याला एक्सप्लेन करून सांगा की काय आहे हे. ओके. सो जिओपॅथिक स्ट्रेस, तर जिओपॅथी आपण जर या शब्दाची फोड केली तर जिओ आणि पॅथी, म्हणजे जिओ म्हणजे अर्थ आणि पॅथी म्हणजे डिसीज. थोडक्यात जमिनीकडून आलेले डिसीजेस, अर्थकडून आलेले डिसीजेस. तर अर्थकडून असे डिसीजेस काय येतात, तर कायम लक्षात ठेवा की आपल्या जमिनीची एक ठराविक फ्रिक्वेन्सी आहे. ओके. आता आजकाल काय होतंय, रिडेव्हलपमेंट होतंय, सारखं जमीन खणली जाते. हायड्रो इलेक्ट्रिक मशीन्स असतात, त्यांनी जमीन जोरात खणली जाते. त्याचबरोबर आपल्याला जमिनीमध्ये आपण गॅस लाईन्स, पाण्याचे पाईप्स असतात, त्याच्याबरोबर क्रिस्टल्स, रत्न, खूप काय काय जमिनीत, मेट्रो स्टेशन, पार्किंग्स होतात, अंडरग्राऊंड पार्किंग्स, मेट्रो स्टेशन्स, मॉल्स, एवढं सगळं झालंय. आणि ह्याच्यासाठी जी जमीन सारखी खणली जाते त्यातून काही रेडिएशन्स येतात, कारण त्यांची ना फ्रिक्वेन्सी, ती एक सेट एनर्जी असते, ती सारखी डिस्टर्ब होते आणि ती फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे रेडिएशन्स यायला लागतात. ही जेव्हा हायड्रो इलेक्ट्रिक मशीन्समुळे जेव्हा जमीन खणली जाते त्याची व्हायब्रेशन्स खूप किलोमीटरपर्यंत लांब जातात. म्हणजे खूप किलोमीटर पण नाही, खूप मैल लांब जातात. आणि मग त्या एरियामध्ये राहणारी जे काय लोक असतील किंवा बिल्डिंग्स, घरं, ऑफिसेस, जे काय असेल, तर ही रेडिएशन्स ह्या लोकांच्या ऑरामध्ये इंटरफेअर करायला लागतात. ह्या लोकांच्या ऑरामध्ये ही सगळी रेडिएशन्स आम्हाला मिळतात. आणि मग जेव्हा जिओपॅथिक स्ट्रेसमुळे ऑरा आपला ब्लॉक व्हायला लागतो, जेव्हा हा जिओपॅथिक स्ट्रेस लोकांच्या ऑरामध्ये येतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. आपला ऑरा खूप जास्त ब्लॉक होतो. आता तो कसा होतो, तर जेव्हा ही रेडिएशन्स आपल्या ऑरामध्ये येतात तर अशा वेळी आपण झोपेची पॅटर्न्स आपले डिस्टर्ब होतात. त्याच्यानंतर आपण मेंटली, इमोशनली डिप्रेशनमध्ये जातो, नर्वसनेस येतो, फिजिकली खूप जास्त एनर्जी ड्रेन होते, गळून गेल्यासारखं वाटतं, प्रॉडक्टिव्हिटी लेवल आपली कमी होते, नंतर मूड स्विंग्स वाढतात. आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे की अशा ठिकाणी जर जास्त काळ लोक राहत असतील तर घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होते, फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू होतात, हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात, सततचे आजारपणं, एक झाला की एक आजारी पडतोय, त्याच्यानंतर कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम होतो. फ्रँकली स्पीकिंग जिओपॅथिक स्ट्रेसमुळे रिलेशनशिप्स बिघडलेली आहे, डायव्होर्सपर्यंत वेळ गेलेली आहे. सो हा जिओपॅथिक स्ट्रेस, मी असं म्हणेन की 99% आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सचा 99% हा एकटा कल्प्रिट आहे.
ओके. सो हा जर आयडेंटिफाय वेळेत झाला तर अशा वेळी आपण तो जिओपॅथिक स्ट्रेस त्याला न्यूट्रलाइज करता येतं आणि आपल्या आयुष्यात चालू असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला कमी करता येतात. आता मी याचे काही आलेले अनुभव सांगते की माझ्या काही क्लायंट्स आहेत, तर तिने सांगितलं की मॅडम मी घरामध्ये इतका सुंदर स्वयंपाक करते, पण आमच्याकडे काय माहीत काय होतं, सगळं अन्न वाया जातं. कोणीही घरात जेवतच नाही. आणि हे एक दिवस नाही, हे रोज होतं. जेव्हा एखाद दिवस आम्ही घरात जेवणार असू तर तेव्हा भांडणं होतात. इतकी भांडणं की ताट पण फेकलं जातं, अशा लेवलची भांडणं. म्हणजे अन्न वाया, इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात अन्न वाया जातं. सो जेव्हा मी तिच्या घरी स्कॅन केलं तेव्हा असं लक्षात आलं की ती जी जिओपॅथिक स्ट्रेसची लाईन आहे ती हॉलपासून किचनमधनं ओट्याच्या खालनं गेलेली आहे. ओके. त्यामुळे तिथल्या हेवी रेडिएशन्समुळे ती जे काय अन्न करते त्याची एनर्जी इतकी डाऊन होतीये की ते कोणी खातच नाहीये. आणि जसा तो जिओपॅथिक स्ट्रेस न्यूट्रलाइज केला गेला थ्रू रेमेडीज, सगळा सीनच चेंज झाला. ती म्हणाली की मॅडम आम्ही टेबलवर हॅपीली सगळे जेवायला एकत्र बसतो. सो हे पण त्या ऑरा स्कॅनरनीच माहिती पडतं? हो, हे आपल्याला स्कॅनिंग मधनं कळतं. मी जेव्हा फोटोमधनं ऑनलाईन किंवा 1 to 1 जेव्हा त्या माणसाला स्कॅन करते तेव्हा त्याच्या शरीरावर जर जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर मला घरातला जिओपॅथिक स्ट्रेस पण कळतो. घरातला जिओपॅथिक स्ट्रेस कुठल्या दिशेला गेलेला आहे हे कळतं. बरेचदा काय होतं की काही जिओपॅथिक स्ट्रेस जे असतात ते नॉर्मल असतात, तो स्ट्रेसच आहे पण तरी त्याची इंटेन्सिटी कमी असते. पण काही जे असतात ते खरोखरच बॅड जिओपॅथिक स्ट्रेस असं आम्ही त्यांना म्हणतो. आणि त्याच्यामुळे तिथे जी काय हेवी रेडिएशन्स असतात, काही वेळेला मल्टिपल लाईन्स असतात, काही वेळेला सिंगल लाईन असते, तर ती जी काय रेडिएशन्स आहेत त्याच्यामुळे तिथल्या घरातल्या माणसांना कॅन्सर, ब्रेन ट्युमर किंवा असे गंभीर आजार होऊ शकतात. किंवा आणखीन एक सांगते की अजून एक क्लायंट होते की ज्यांच्या घरी मी गेले होते तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांची जी विंग आहे पहिल्या मजल्यापासून 7व्या मजल्यापर्यंत सगळ्या घरामध्ये एक तरी कॅन्सर पेशंट आहे त्या पूर्ण विंगमध्ये. आणि म्हणून त्यांनी थोडंसं घाबरून बोलवलेलं होतं. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस काय करतो तर आपल्या बॉडीला हिलिंग रेझिस्टंट करतो. म्हणजे काय करतो तर थोडक्यात तुम्हाला पावसात भिजायला जायचं आहे आणि तुम्ही जर रेनकोट घातला आणि पावसात भिजायला गेला तर तुम्हाला पावसाचा आनंद घेता नाहीच येणार आहे. एक्झॅक्टली तेच जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये जास्त काळासाठी जर आपण राहत असू तर तो जिओपॅथिक स्ट्रेस आपल्या ऑरामध्ये येऊन आपला ऑरा ब्लॉक करतो. आणि मग घरात मी जसं सांगितलं की आरोग्यविषयक किंवा नातेविषयक किंवा पैशाच्या समस्या किंवा आजारपणं हे सगळं सुरू होतं. आणि मग आपण कितीही त्याच्यावर उपाय करा, आपण डॉक्टरकडे जा, आपण पत्रिकेतनं उपाय करा, आपण न्यूमरॉलॉजिस्टकडनं करा, आपण हिलिंग घ्या, पण आपण रेनकोट जर घातलेला आहे तर पाणी अंगावर पडणारच नाही. तसंच जिओपॅथिक स्ट्रेसमुळे ऑरा इतका ब्लॉक होतो की ते हिलिंग, ते उपचार, ते सोल्युशन आपल्या ऑरापर्यंत पोचतच नाही. आणि इतक्या प्रकारात तो जिओपॅथिक स्ट्रेस आपल्या ऑरावर काम करतो, इम्पॅक्ट करतो. सो आणखीन एक तुम्हाला गंमत सांगते, आपल्या पुना युनिव्हर्सिटीमध्ये एक डिपार्टमेंट आहे जिथे जिओपॅथिक स्ट्रेससाठी PhD केली जाते. आणि ती कशासाठी असते तर ही माणसं जी जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये PhD करून रस्ते चेक करतात की जिथे जिओपॅथिक स्ट्रेस नाही आहे. एक गंमत सांगते की 2012मध्ये आपला एक्सप्रेसवे, पुणे मुंबई एक्सप्रेसवे झाला, बरोबर. पण तो झाल्या त्याच्यावर बरीच ॲक्सिडेंट झाले होते. साधारण 405 ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यातल्या 110 लोकांना काहीतरी आपला जीव गमवावा लागला. हे पेपरमध्येही आलेलं होतं. सो ही जिओपॅथिक स्ट्रेसची जी टीम आहे त्यांनी तिथे जाऊन सर्वे घेतला आणि मग त्यांनी काय केलं की एक ॲम्ब्युलन्स तयार केली ज्याच्यामध्ये ICU मध्ये लागणारी सर्व जी काय इक्विपमेंट्स आहेत ती त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली. म्हणजे ऑक्सिमीटर, पल्स मीटर, नंतर हार्टबीट मोजायचं मशीन, हे सगळं. आणि मग त्या ॲम्ब्युलन्स ती घेऊन तिथे गेले. तेव्हा त्यांना तिथे असं लक्षात आलं की त्या ठिकाणी गेल्यानंतर ड्रायव्हरचा पल्स रेट वाढतोय, हार्टबीट्स वाढत आहेत, BP वाढत आहे. आणि फक्त ड्रायव्हरचं नाही तर जे कोण पॅसेंजर आहेत त्यांचंही. मग त्यांनी जेव्हा चेक केलं तेव्हा लक्षात आलं की तिथे जिओपॅथिक स्ट्रेस, हेवी जिओपॅथिक स्ट्रेस आहे. आणि मग नंतर त्यांनी तो वाटतं पॅच तेवढा चेंज ट्रीट केला आणि तो थोडा डायव्हर्ट पण केला. पण हे पेपरमध्ये पण आलेलं होतं. सो जिओपॅथिक स्ट्रेस इतक्या लेवलला आपल्याला काम करतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य पूर्णपणे ब्लॉक होऊन आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस इतका आपल्या बॉडीवर काम करतो की किंवा त्याचा इतका निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो की कन्सीव्ह राहायला
लोकांना प्रॉब्लेम येतो. ओके. तो खूप जास्त त्याचे प्रॉब्लेम्स आल्यामुळे पुढे जाऊन हेच रिलेशन्स तुटतात पण. म्हणजे असंही मी थोडंसं वेळेत त्याला ट्रीट नाही केलं तर हो. ओके. कारण कन्सिव्हला प्रॉब्लेम आल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्या कपल्समध्ये. आणि त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस मी नेहमीच म्हणजे कुठल्याही घरामध्ये गेल्यानंतर किंवा कुठलाही मी जेव्हा ऑरा स्कॅन करत असते तेव्हा स्कॅनिंगमध्ये, कारण ब्लॉकेजेस मी जसं म्हटलं की जिओपॅथिक स्ट्रेस हे वन ऑफ द बिगेस्ट रिझन 99% की हे सुद्धा एक कारण असू शकतं की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम सुरू झाले. ओके. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस तर मी पहिला ट्रीट करायला सांगते, कारण त्यांनी फक्त ऑरा नाही, आपलं हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, फायनान्स, मनी, एन नंबर ऑफ थिंग्स आपले ब्लॉक करून टाकतात. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लासेसमध्ये पण शिकवता, सो त्याबद्दल जरा सांगा. ओके, येस. सो मी ऑरा स्कॅनिंग कन्सल्टेशन्स करतेच, पण त्याचबरोबर तुम्ही असं म्हणू शकता मी एक हाडाची शिक्षिका आहे. ओके. त्यामुळे मला खूप आवडतं आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला द्यायला. सो माझे ऑरा स्कॅनिंग क्लासेस पण असतात. साधारण 12 ते 13 दिवसाचे हे क्लासेस असतात. 1 दिवसाआड असतात आणि 1 महिन्याचा क्लास असतो, किंवा काही बॅचेस मी सलग पण घेते. अच्छा. सलग 12 ते 13 दिवस. आणि ह्याच्यामध्ये भरपूर स्टुडंट्स माझे ऑरा स्कॅनिंग शिकतात, वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात करतात आणि एक्सपर्ट होतात. म्हणजे मला खूप जास्त मेसेजेस येतात की मॅडम तुमच्यामुळे आमचं अर्निंग सुरू झालं, मॅडम तुमच्यामुळे आमचं एक बिझनेस, येस, की पुढे काहीतरी आम्हाला करायचं होतं आणि आमची सुरुवात झाली, किंवा मॅडम तुमच्यामुळे आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय, किंवा आम्ही आमच्या प्रॉब्लेम्सना रूट कॉजपर्यंत नेऊन काय आहेत ते ओळखून ट्रीट करतोय. बरेचदा काय होतं की जेव्हा तुम्ही ऑरा स्कॅनिंग कन्सल्टेशन घेता किंवा आणखीन कुठली कन्सल्टेशन्स घेता, आपण ह्याला पैसे द्या, त्याला पैसे द्या, त्याला पैसे द्या, आपले खूप पैसे जातात. मी नेहमी असं म्हणते की तुम्ही एकदा या, शिका आणि स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच सोडवा. बरोबर. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि तेच नाही तर म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर कोणी एकाने जरी शिकलं, पूर्ण फॅमिलीमध्ये ती एक हेल्प होऊ शकते. येस, येस, अगदी. आणि जेव्हा तुम्ही हे शिकता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला नाही, फक्त स्वतःच्या घराला नाही, तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांच्याही आयुष्यात प्रकाश पाडायला सुरुवात करता. आणि अशी माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत आणि मला खूप जास्त हे मेसेजेस येतात. सो मी नक्कीच म्हणेन की ऑरा स्कॅनिंग तुम्ही स्वतः शिकून घ्या. आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला काही आधी कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे असं काही नसतं. मी अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं शिकवते. म्हणजे ज्या माणसाला ऑकल्ट मधलं सुद्धा माहिती नाहीये त्या माणसाला ऑरा म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, प्रत्येक टॉपिकवर आपले सेपरेट सेशन्स असतात. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत. येस, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, चक्रा, प्लॅनेट्स सगळं मी त्याच्यात शिकवते. आणि तो एक ऑलटुगेदर खूप छान अनुभव असतो. म्हणजे मला फीडबॅक्स पण असे मिळालेले आहेत की मॅडम तुमचा क्लास संपूच नाही असं वाटतं, किंवा आम्ही आम्ही या क्लासची खूप आतुरतेने वाट बघत असतो. सो आणि मलाही शिकवायला खूप आवडतं. इंटरेस्टिंग असतं. हो, येस, येस. कारण काही म्हणजे आपल्या काही गोष्टी ज्या आपल्यालाही माहित नाहीयेत त्या अनफोल्ड होत जातात. राईट. आणि जसं तुम्ही एक्झाम्पल्स जे दिले, येस, 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 की आपण इकडे प्रॉब्लेम बघतोय आणि प्रॉब्लेम इकडे आहे, किंवा आपण प्रॉब्लेम बाहेर शोधतोय आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन आतमध्येच. बरोबर. सो असे खूप छान अनुभव आहेत. पण येस, तर नक्कीच ऑरा स्कॅनिंग शिकायला मी आवाहन करीन की ऑरा स्कॅनिंग नक्की शिकायला या, तुम्हाला नक्कीच आवडेल. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, म्हणजे आपल्या प्रेक्षकांमध्ये कोणाला जर शिकायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्की नक्की. सो थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ काढून आलात आणि इतकी छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.